महातपस्वी लोमश ऋषी स्वर्गामध्ये इंद्र अर्जुनांना भेटतात. इकडं भगवान वेदव्यासांच्या सांगण्यावरून अर्जुनाचं स्वर्गारोहण झालं असं धृतराष्ट्राला कळतं आणि त्याच्या पोटात गोळा उठतो. तो अस्वस्थ होतो. अर्जुन स्वर्गात गेलेला असताना उरलेले 4 पांडव आणि द्रौपदी यांचं काय झालं? त्या काळामध्ये बृहदश्व नावाचे ऋषी युधिष्ठिरादिकांना भेटले आणि द्यूत क्रीडेमध्ये सर्वस्व गमावलेल्या नलाचं आख्यान सांगितलं. नल दमयंतीचं आख्यान सांगितलं. फार मोठं आख्यान आहे. आत्ता सुरू केलं तर रात्री 12ला संपेल. त्याचा भावार्थ तेवढा सांगतो, फल काय ते सांगतो. त्याचं फल असं सांगितलं, कर्कोटक नावाचा नाग, दमयंती, नल आणि ऋतुपर्ण नावाचे ऋषी यांचं जर नित्य स्मरण ठेवलं, या चौघांचं, कोण? कर्कोटक नाग, दमयंती, नल आणि ऋतुपर्ण ऋषी, या चौघांचं जर नित्य स्मरण ठेवलं तर कली दोष नष्ट होतात. कलीचे दोष नष्ट होतात. कली नष्ट होत नाही बरं, येते का लक्षात? कलीचे दोष नष्ट होतात. त्यामुळं तुमच्या घरामध्ये उंबऱ्याच्या आत कलीला प्रवेश मिळणार नाही. कलियुगात राहून सुद्धा, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहाल त्या आसपासच्या प्रदेशामध्ये कलीचा प्रभाव राहणार नाही. म्हणजे तुमच्यासाठी नित्य तुम्ही कलीपासून मुक्त आहात. तुम्ही 2 प्रकारे पायाचं रक्षण करू शकता. एक, संपूर्ण पृथ्वीला चामड्यानं झाकू शकता, किंवा पायामध्ये चप्पल घालू शकता. बरोबर ना? व्हॉट इज इझी? पायामध्ये चप्पल घातली की माझ्या दृष्टीनं सगळी पृथ्वी चामड्यानं झाकलेलीच आहे की नाही? तुम्ही म्हणाल बुवा आमची रबरची आहे, ठीक आहे, रबरानं झाकली म्हणा. तुमच्या दृष्टीनं, हा मी योग वासिष्ठातला एक रूपक सांगत आहे, तुमच्या दृष्टीनं सगळी पृथ्वी मढवली गेली की नाही चामड्याने, तसं कली मातला आहे म्हणून रडत बसायचं कारण नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी जर योग्य उपाय करू शकलात, तुम्ही तरी वाचाल. आणि तुम्ही जर वाचलात तर कदाचित दुसऱ्याला वाचवू शकण्यास समर्थ होऊ शकाल. तुम्हीच बुडाला आहात आणि लोकाला काय वाचवणार? बरोबर ना? म्हणून उपासना जीवनात जर असली तर कलीचा प्रभाव आपल्याला बाधणार नाही. जीवनामध्ये उपासनेची आवश्यकता. आणि ही 4 जी नावं आहेत ना, ती यासाठी आहेत की त्यांनी उपासनेच्या जोरावर हे सगळं मिळवलं, सदाचाराच्या जोरावर सगळं मिळवलं. म्हणून जीवनामध्ये सदाचार आणि उपासना याचं अनन्यसाधारण महत्व आहे. तेव्हा तुम्हाला कली बाधणार नाही. हे फळ सांगितलं आणि युधिष्ठिराला पुन्हा एकदा उपदेश केला. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी सत्वशील व्यक्तीनं कधीही विषण्ण होऊ नये. बृहदश्व ऋषींनी द्यूत विद्येचं मर्म सांगितलं आणि अश्वविद्येचं मर्म सुद्धा सांगितलं.
आणि ते स्नान करण्यासाठी तिथून निघून गेले. कालांतरानं नारद महर्षी येतात आणि पांडवांना, म्हणजे या 4 पांडवांना आणि द्रौपदीला तीर्थयात्रा करण्याची प्रेरणा देतात. ऋषीधौम्य तिथं आहे. सर्व दिशांमधील कोणती कोणती तीर्थ आहेत आणि त्यांचं महात्म्य काय आहे याचं प्रदीर्घ वर्णन धौम्य ऋषींनी युधिष्ठिरासमोर केलं. सार्धत्रिकोटी तीर्थानी असं शास्त्रात वचन आहे. सार्धत्रिकोटी तीर्थानी म्हणजे 3.5 कोटी तीर्थ त्या जम्बूद्वीपावर, त्या भारतवर्षामध्ये. आणि म्हणून ही तीर्थभूमी आहे, क्षेत्रभूमी आहे, देवभूमी आहे, तपस्व्यांची भूमी आहे. आता जरी तपस्वी इथं दिसत नसले तरी सुद्धा त्यांच्या पूर्वकृत तपस्येच्या जोरावर ती पुण्याई अजून टिकून आहे. ती टिकून ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. इंडियन न बनता भारतीय जर बनलो तर ते टिकून राहील. नाहीतर दिव्य वस्तू या अनाचारानं तिरोहित होतात हा सिद्धांत आहे. का मंदिराच्या आत गाभाऱ्यात सगळ्यांनी जायचं नाही? का तिथं जाऊन दर्शन घ्यायचं नाही? आणि दत्तक्षेत्रामध्ये तर हे फार विशेष पाळलं जातं आणि गेलंच पाहिजे. ते जगाचे गुरु आहेत. ज्याला कुणाला गुरु नाही त्याचे गुरु दत्त महाराज आहेत असं श्रुती माताच सांगते. वेद वचनच आहे. ते पावित्र्य जर राहील तर त्याचं दिव्यत्व टिकतं. ते पावित्र्य न राहील तर दिव्यत्व नष्ट होतं. म्हणून श्रीधर स्वामी भगवान सज्जनगडावर आले आणि त्यांनी पहिल्यांदा जर काही काम केलं असेल, म्हणजे सेवा तपस्या केली, सगळं झालं. नंतर जेव्हा ते मोठे स्वामी झाले, सगळ्यात पहिल्यांदा जर काही केलं असेल तर सज्जनगडच्या समर्थांच्या समाधीच्या ठिकाणी दार सुद्धा नव्हतं. एवढी विपन्न अवस्था त्या काळात होती. आज सगळं चित्रच बदललंय स्वामींच्या कृपेनं. पहिल्यांदा समाधीसाठी द्वार बनवून घेतलं. पुत्र पण जाऊन बसायचं तिथं. एवढी विपन्न अवस्था होती. त्या स्थानाचं पावित्र्य, त्या स्थानाचं दैवत्व म्हणजे दैवी शक्ती त्यातली जर टिकायची असेल तर त्या देवतेला जो आचार अभिप्रेत आहे त्या आचारानुसारच तिथं तुम्हाला व्यवस्था करावी लागते. अन्यथा तिथलं दैवी तत्व निघून जातं आणि खूप शक्यता, भीती आहे की आसुरी तत्व प्रतिष्ठित होतं. ते नुसतं दैवी तत्व निघून जातं एवढं पुरेसं नाहीये. आसुरी तत्व प्रतिष्ठित होण्याची भीती आहे त्या ठिकाणी. म्हणून आपल्या देशातील तीर्थांचं तीर्थाच्या रूपातच ते ठेवणं, त्याला पिकनिक स्पॉट न करणं, ही जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. पण सध्या काय झालेलं आहे? ठीक आहे, चांगली गोष्ट झाली की महाकुंभामध्ये विश्वविख्यात असा विक्रम झाला आणि कुठल्या कुठल्या रेकॉर्ड्स मध्ये ते गेलं. लिमका टिमका काय काय आहेत ना बरेच. पण त्याच्यासाठी तो महाकुंभ आहे का? त्याच्यासाठी नाहीये ना तो. ते झालं, दॅट इज अ बाय प्रोडक्ट. त्यासाठी नाही आहे तो. ठीक आहे, हिंदू एकत्र आले, चांगली गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे. पण त्या तीर्थांचं ते तीर्थत्व टिकवणं हे आपलं दायित्व आहे. क्षेत्रत्व टिकवणं हे आपलं दायित्व आहे. सज्जनगड हा क्षेत्र सज्जनगड राहायला पाहिजे. गोंदवलं हे क्षेत्र गोंदवलं राहायला पाहिजे. आळंदी हे तीर्थ राहायला पाहिजे. तिथं नदी आहे म्हणून ते तीर्थ.
इंद्रायणी आहे ना. बाकीच्यांचं जाऊ दे, तुमचं आमचं तरी दायित्व आहे. जे रामायण महाभारत भागवत आदी शिवपुराण आदी ऐकतात त्यांचं तरी हे दायित्व आहे की त्यांनी हे टिकवायला हवं. तुम्ही तीर्थयात्रेसाठी जा असं सांगून नारद गेल्यानंतर सार्धत्रिकोटी तीर्थांनी या नियमानुसार अगदी थोडक्यामध्ये महत्वाच्या तीर्थांचं आणि क्षेत्रांचं नावासकट स्थानासकट महात्म्य सुद्धा धौम्य ऋषींनी सांगितलं. तोपर्यंत लोमश ऋषी स्वर्गातून आले आणि अर्जुनाला पाशुपताधिक दिव्यास्त्रांची प्राप्ती झालेली आहे याचं कथन पांडवांना केलं. त्यांना पराकोटीचा आनंद झाला आणि लोमश ऋषी म्हणतात, तू तीर्थयात्रेला जायचं ठरवतोच आहेस तर मला सुद्धा तुझ्या बरोबर तीर्थयात्रा करायला आवडेल. अरे ऋषी म्हणतो युधिष्ठिराबरोबर तीर्थयात्रा करायला आवडेल. कसं व्यक्तिमत्व युधिष्ठिरांचं आहे पहा. कधी कधी ते फारच मवाळ होतात हे आहे, म्हणून तर त्याला बॅलन्स करायला भीम दिला ना इकडं. पण काय या युधिष्ठिरांचं व्यक्तिमत्व आहे. ऋषींना वाटतं मला ह्याच्याबरोबर तीर्थयात्रा करावीशी वाटेल, म्हणून आपण पण स्वतःला तपासावं. एखाद्या साधूला सज्जनाला तुझ्या बरोबर मला तीर्थाला यायचंय बरं का असं म्हणावं असं वाटतं का कधी. आपल्याकडं या प्रत्येक कथेतून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे आपण घ्यायचं आहे. युधिष्ठिरासाठी लोमश ऋषी स्वर्गातून आले, तीर्थयात्रा करायला चालायचं, मला पण जायचंय. आपणही स्वतःकडे बघा. अरे मला तीर्थयात्रा करावीशी वाटली तर कदाचित कोणीतरी बरोबर येईल ना. जय जय रघुवीर समर्थ. 3 अहोरात्र झाल्या आणि मोजक्या लोकांबरोबर तीर्थयात्रा प्रारंभ झाली. अनेक तीर्थांना भेटी देत 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 आणि तिथला पूर्व इतिहास सांगून गंधमादन पर्वताच्या यात्रेकडं ही मंडळी पुढे सरकली. 3 अहोरात्र गेल्यानंतर मोजक्या लोकांबरोबर तीर्थयात्रा प्रारंभ होते. अनेक तीर्थांना भेटी दिल्या गेल्या, तिथला पूर्व इतिहास सुद्धा सांगितला गेला आणि आता गंधमादन पर्वताची यात्रा प्रारंभ झाली. पण या यात्रेच्या वेळेस आता हा गंधमादन पर्वत हिमालयाच्या एका शिखराचं नाव आहे, ज्याला आपण हिमालयन रेंजेस असं म्हणतो. त्याच्यातल्या एका शिखराचं नाव आहे गंधमादन. तर या पर्वताच्या यात्रेच्या वेळेला प्रचंड वादळ सुटलं, वावटळ सुटली आणि द्रौपदी भोवळ येऊन मूर्छित झाली. सगळे भयभीत झाले. भीम सोडला तर. थोड्या वेळानंतर द्रौपदी पुन्हा भानावर येते. भीमाला वाटलं आता या सगळ्यांना सुरक्षित न्यायचं झालं तर एक महाबली कोणीतरी आपल्या जवळ हवा, म्हणून त्यांनी घटोत्कचाचं स्मरण केलं. घटोत्कचाला जाणवलं माझे बाबा माझी आठवण काढत आहेत. त्यांनी आपल्या सवंगड्यांना बरोबर घेतलं, अनेक राक्षस बरोबर घेतले आणि घटोत्कच त्या राक्षस सेनेबरोबर उड्डाण करून या गंधमादन पर्वताच्या जवळ खाली पायथ्याशी येऊन पोहोचला. भीमाला म्हटलं तात काय आज्ञा आहे. अरे आम्हाला त्या वरच्या पर्वताच्या शिखरावर नेऊन सोडशील का. अन्य राक्षसांच्या मदतीनं हिमालयाच्या शिखरावरती भीमा सकट सगळ्यांना नेलं. फक्त लोमश ऋषी आणि धौम्य ऋषी
हे दोघं आपल्या तपस्सामर्थ्यानं उड्डाण करून तिथं पोहोचले. याला म्हणायचं ऋषी. असं हे उड्डाण करून तिथं पोहोचले. घटोत्कचाला म्हटलं, छान मुला, खूप छान काम केलंस, असंच अधेमध्ये भेटत जा. याचा अर्थ आता निघा. आणि हा घटोत्कच त्याच्या मित्रांबरोबर निघून जातो. आणि एकदम ईशान्येच्या कोपऱ्यातून एक सुंदर हवेची झुळूक येते आणि सूर्यासारखे तेजस्वी असणारे, चमकणारे, 1000 पाकळ्या असणारे एक अत्यंत सुगंधित असलेले सुवर्ण कमळ त्या दिशेनं इथं येतं. कमळ येतं. आलं का लक्षात? कमळ त्या दिशेनं येतं. स्वर्गीय सुगंध त्याला आहे. असा सुगंध तर आजपर्यंत कोणाला प्राप्त झाला नाही. द्रौपदीला स्वतःला वाटतं. याचं कारण काय? द्रौपदीच्या देहाचा सुगंध 1 कोसभर आहे असं आपण द्रौपदीच्या जन्माच्या आख्यानाच्या वेळेला ऐकल्याचं तुम्हाला नक्की आठवत असेल असा माझा विश्वास आहे. पण त्या सुगंधानं तर तिलाही आकृष्ट केलं म्हणजे त्याचा काय सुगंध असेल. आणि ती ते फूल घेते हातामध्ये द्रौपदी आणि अय्या किती छान आहे फूल असं म्हणून भीमाच्या जवळ जाते आणि म्हणते, नाथ मला अशी आणखी फुलं आणून द्याल का? बघा ती तिकडून आलेले. भीम प्रेमानं विचारतो, का नाही आणून देणार? पण तू याचं काय करशील ते तरी मला सांग. तिनं उत्तर दिलं, अशी 100 फुलं मी एकत्र करेन आणि त्याचे सुंदर हार बनवेन आणि तो हार आपले महाराज युधिष्ठिरांना मी अर्पण करेन. तसं म्हटलं तर छोटीशी गोष्ट आहे, शिकण्यासारखं खूप आहे. द्रौपदीनं माझ्यासाठी फुलं हवी आहेत असं म्हटलं का? म्हटलं असं? तिला फुलं कोणासाठी हवी आहे? सुंदर असा हार बनवावा आणि अत्यंत सन्माननीय असणारे महाराज, वंदनीय पूजनीय असणारे महाराज, आपल्या सर्वांचे आदरणीय असणारे सम्राट युधिष्ठिर यांनाही माळ अर्पण करावी. युधिष्ठिरांच्या बद्दल हिच्या मनात किती पूज्य भावना आहे याचा विचार करा. जरी त्यांच्यामुळेच हे सगळं ओढवलं असलं तरी मनाचा मोठेपणा ही काय गोष्ट आहे. ही एक बाजू झाली. स्वतःसाठी नाही तर युधिष्ठिरांचा विशेष सत्कार करावा म्हणून मला हे हवंय. दुसरी बाजू, भीमाची याच्यावर काय प्रतिक्रिया हवी? अगं युधिष्ठिर महाराज हे तुझे पती, मग मी कोण आहे? एक फूल माझ्यासाठी तरी अख्खीच्या अख्खी माळ तू त्यांच्या गळ्यात घालणार? एकदा घालते ते पुरेसं वाटलं नाही का? मला काही द्यावंसं वाटत नाही? एका क्षणासाठी सुद्धा भीमाच्या मनामध्ये असा विचार आला नाही. पॉइंट टू बी नोटेड विथ डबल अंडरलाईन. लक्षात घ्या, कसे एकमेकांवर प्रेम करणारे हे लोक आहेत. भीमाला ही संकल्पना इतकी आवडली, ताबडतोब निघतो म्हणाले. तो भांडतो, युधिष्ठिराला नावं सुद्धा ठेवतो, तुम्ही काहीतरी उलट सुलट करता, आम्हाला सगळं भोगायला लागतंय, सगळं त्याचं चालतं, त्याचा स्वभाव तो आहे. पण मुळात प्रेम किती आहे ही संकल्पना भीमालाही अत्यंत आवडली. तो म्हणाला मी लगेच जातो, पटकन जातो. आणि भीम निघालाय. भीम निघाला म्हणजे कसं, इथं थोडं बघा, इकडं बघा, असं जा तसं जा, पाय कुठं पडतोय. हे भीमाचं चाललं नाही. हत्तीची चाल आहे भीमाची. असा निघाला तणक्यात,
समोर झाड आलं, दिलं उपटून, दिलं फेकून बाजूला. दगड आला, मारली लाच, चालला पुढे. एखादी टेकडी दिसली, कटकट हलवली, टेकडी बाजूला फेकून दिली, चालला पुढे. हे भीमाचं चाललंय. आणि भीम निघाला तर त्या वनातील पक्षी किलकिलाट करायला लागले. किलकिलाट का करता म्हणून गदा 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 झाड हलवलं, पक्ष्यांना पळवून लावलं, चालला पुढं. पण कसा चालला? धनुष्यबाण हातामध्ये आहे, गदा हातामध्ये आहे, असा भीम चाललेला आहे. तुम्हाला फक्त गदा दाखवून चालवलं ना, फक्त गदा असणारा भीम दाखवला, धनुष्यबाण पण आहे. आणि असा भीम निघालाय. मध्येच वाघ आला, दिली थप्पड मारून, फेकून दिला वाघाला तिकडं. हत्तीला घेतली सोंडेत, तिला फेकून. सिंह आला, त्याची आयाळ धरली, गारकन फिरवली, तिला फेकून. अशा पद्धतीनं भीम निघाला. जाता जाता 150-200 प्राणी मारून तो पुढे गेला. आता भीम आहेच असं त्याला काय करता? एक 100-200 मोठी झाडं पाडून पुढे गेला. अनेक शिखर पार करतो. सुगंध कुठल्या दिशेने येतो ते पाहत पाहत चाललेला आहे. असं वर्णन आहे. त्या वरच्या प्रदेशामध्ये अनेक किंपुरुष, गंधर्व, यक्ष, किन्नर यांच्या स्त्रिया आहेत. आणि वर्णन असं आहे, व्यासांनी केलेलं आहे. सामर्थ्याचा आणि सौंदर्याचा पुतळा असणारा भीम चाललेला आहे. या सगळ्या यक्षी वगैरे ज्या आहेत ना, त्या जागच्या जागी अशा त्याच्याकडे पाहत बसलेल्या आहेत. शेकडो. आणि तो असा गेला की असं बघितलं पण नाही माझ्याकडं. आता त्याचं लक्ष दुसरीकडे आहे, त्याला कमळ आणायचं आहे. चालला भीम पुढं निघाला. एक मोठं तलाव लागला, तलावामध्ये उडी मारली, तलाव मोकळा केला आणि पुढे चाललाय. तलावात भीम आत, पाणी बाहेर. हे अतिशयोक्तीनं आणि विनोद बुद्धीनं सांगत नाहीये, व्यासांनी असंच लिहिलेलं आहे. असा बेदरकारपणे भीम निघालाय. आणि असं जाता जाता एका विशिष्ट ठिकाणी तो येऊन पोहोचला. आणि तिथं त्याला एक म्हातार वानर, ज्याची शेपूट लांब पसरली असं दिसलं. या वीराला महावीर भेटणार आहे. तो भेटवायचा असेल तर त्याची स्तुती करावी लागते. ये ये हनुमंता, ये ये हनुमंता, ये ये हनुमंता, ये ये हनुमंता. माझ्या अंजनीच्या सुता, माझ्या अंजनीच्या सुता, माझ्या अंजनीच्या सुता. ये ये हनुमंता, ये ये हनुमंता, ये हनुमंता. तुझी पाहतो मी वाट, तुझी पाहतो मी वाट.
दिसणार, डोळे मिटलेलं, निपचिप पडलेलं आहे. भीम निघाला, पटपटपट पुढे चाललेला आहे. एकदम हे वानर त्याला दिसलं, त्याने दुर्लक्ष केलं. म्हातारा दिसतंय, पण मार्ग चिंचोळा आहे आणि लांब लचक त्याची शेपूट अशी पसरली आहे. आपल्याला ही कथा नीट सांगितली नाही लहानपणी, त्याचा पूर्ण भावार्थ लक्षात घ्यायला हवा. म्हणून समर्थांनी पण आग्रह केला, मूळ ग्रंथात पहा. समग्र ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. मूळ ग्रंथ पाहिल्या विण. आपल्याला अर्धवट कथा सांगितली, याच्यातला भीमाचा काय भावार्थ आहे तोही समजून घ्यायला हवा. भीम तिथं पोहोचला, वानर एका कोपऱ्यामध्ये पडलेला आहे, लांब शेपूट त्याची पसरली आहे. आता त्याला ती ओलांडून तो जाऊ शकतो. तो वानराला म्हणतो, हे वानरा उठ. त्यांनी काही लक्षच दिलं नाही. इतका वैतागला तो, प्रचंड त्याच्यात जेवढी शक्ती होती तेवढ्या मोठ्याने ओरडला, वानरा उठ. भीम ओरडले, मी नाही. काय व्हायला पाहिजे? दचकून कांठाळ्या बसायला हव्यात की नाही? 4-5 वेळेला मोठ्यांदा ओरडल्यानंतर त्यांनी डोळे किलकिले केले. काय वैताग आहे राव, इथं पण नीट झोपू देत नाही. वानर म्हणत, सात दिवस घरापासून दूर छान आलोय. हे वानराचं झालं, तुम्ही का हसताय मला माहिती नाही. इतकं दूर आलो मस्त वनामध्ये, उपवनामध्ये, तरी कटकट आहेच. हे झालं की ते झालं की ते. आता चुपचाप इथं फळं खाऊन झोपलो छान, केळी खाऊन. कोण आला की हा बाबा, त्यांनी हळूहळू डोळे असे, ते बोलला काहीच नाही. तो ओरडतोय, अरे बाबा मला पुढं जायचं आहे. मग पुढचा मार्ग हा नाही, तिकडे आहे म्हणाला, जा की. अरे मग तुझी शेपटी आवर ना बाबा. तो म्हणाला, शेपटी वरून जा. भीम म्हणतो, तुला असं वाटतं का की फार तुझी शेपटी फार उल्लंघन करायला अवघड आहे? ते वानर म्हणतो, मी कधी म्हटलं? मग वरून जा असं म्हणतोस, खालून जाणार आहेस? मी जाऊ शकत नाही, तुझी शेपटी आवर. अरे जा ना बाबा वरून. भीमाने उत्तर दिलं, सच्चिदानंद परमात्मा सर्व जीवामध्ये अंश रूपाने असतो, तसा तो तुझ्या शेपटीमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून शेपटीवरून जाणं, जिवंत वस्तूवरून जाणं म्हणजे त्या परमात्म्याचा अपमान करणं आहे. हे भीमाचं उत्तर आहे. आणि म्हणून त्या शेपटीवरून मला जायचं नाहीये. या वानरानं विचार केला, थोडे मॅनर्स आहेत, नॉट बॅड. म्हणून मला त्या शेपटाच्या वरून जायचं नाहीये. मग शेपूट बाजूला करून जा. तो म्हणतो, तुला असं वाटतं का की मला ते जमणार नाही? आणि बोलून जा म्हणताना तुला असं वाटतं का की माझ्या मारुती दादाने जसं उड्डाण केलं होतं
प्रचंड उंच, आणि तो लंकेत गेला होता. अरे मी पण वायुपुत्र आहे काय, साधा सुद्धा आहे काय, एवढीशी तुझी शेपूट, पण या कारणासाठी मी त्याचं उल्लंघन करत नाहीये. याने विचारलं कोण हनुमान? ते वानर विचारतो कोण हनुमान? तुला माहिती नाही? माहिती असतं तर विचारलं असतं का कोण हनुमान? आणि भीमाने मारुतीरायांचं चरित्र या वानराला ऐकवलं. बघा, अत्यंत आदराने माझे मारुती दादा, माझे मारुती दादा, माझे मारुती दादा असं आदरपूर्वक उल्लेख करून, आणि त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं वगैरे 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 सांगून हे हनुमंतरायांचं चरित्र ऐकवलं. अच्छा, आत्ता कळलं कोण तो हनुमान की काय तो. बर बर, पण काय ठरलं तुझं? तुला उशीर होतोय ना, तू ऐकणार नाहीस. आता वानरा तुला माझी शक्ती दाखवतो. शेपूट नाही, शेपटी सकट तुला उचलून नाही दूर केलं तर माझं नाव सांगणार नाही. जे काही करायचं ते कर, मला डिस्टर्ब करू नकोस. आता मी झोपतो. आणि ते वानर परत झोपत. चिडतो हा, आणि आता ते डावा हात उजवा हात ते सगळं केलंय गंमत जम्मत लोकांनी, आज काही तसं म्हणत नाही. त्याने थेट ठरली शेपूट उचलायचा प्रयत्न केला, काही हले ना. त्याला आश्चर्य वाटलं, अरे आता येता येता मी किती झाडं पाडली, किती टेकड्या उडवल्या, किती हत्ती आणि वाघ आणि सिंह आणि चित्ते आणि बिबटे मारले, आणि वानराची शेपूट मला उचले ना. आश्चर्यचकित झाला, पूर्ण शक्ती लावली पणाला, घामाघूम झाला, ठाडकन खाली पडला. त्या वानराने म्हटलं अजून तो इथंच. मला वाटलं शेपटी बाजूला करून पुढे गेला असेल. आता भीमाच्या लक्षात आलं हा कोणी सामान्य नाही आहे. म्हणून भीमाने हात जोडले, चरणांना वंदन केलं आणि म्हटलं आपण कोण आहात मला माहिती नाही, मी फार चुकीची गोष्ट तुमच्याशी बोललो. आपण गुह्यक आहात की आपण यक्ष किन्नर की कोण आहात मला माहिती नाही, कोणती देवता आहात ऋषी आहात मला माहिती नाही, मला क्षमा करा, आणि जर मी पात्र असेल तर मला आपलं खरं रूप दाखवा. अशी त्यांनी हात जोडून त्या वानराला प्रार्थना केली. तशी ती प्रार्थना केली, जय श्रीराम असं म्हणून आपल्या मूळ रूपामध्ये महारुद्र प्रकट झाले. महारुद्र हनुमान की जय. हनुमान प्रकट झाले आणि भीमाला आश्चर्याचा धक्का बसला. अरे हनुमान दादा तू आहेस? इतका आनंद भीमाला झाला की तो सगळं विसरूनच गेला आधीच. आणि खूप खूप चर्चा आहे, एवढं सगळं सांगायला वेळ नाही आपल्याकडं. खूप काही प्रश्न शंका विचारले, मग तू असं का केलंस, मग तू तसं का केलंस. ऐकायचं आहे का? 9 दिवसाचं रामायण आहे. खूप कथा सांगितल्या, खूप प्रश्न विचारले. एक फक्त सांगतो, अरे तू एवढा शक्तिशाली होतास की रावणाला सुद्धा मारू शकत होतास, मग का त्याला बुकलून काढलं नाहीस तिथं? हनुमंतांनी सांगितलं, रामरायांचं महत्व वाढवणं हे माझं काम आहे, मी त्यांचा दास आहे. दासानं स्वामीचं महत्व कमी करायचं नसतं, स्वामीचं महत्व वाढवायचं असतं. आणि म्हणून रावणाला मी मारू नक्की शकत होतो, आणि हनुमंतांनी तर आरोळीच ठोकली होती. न रावण सहस्त्रम मे प्रतिबलम कर्तुम शक्नुमः. हजारो रावण माझा प्रतिबल म्हणजे मला एकट्याला हरवू शकत नाही. हा तर एक रावण आहे.
स्वामींचं महत्व वाढवणे माझं काम आहे, आणि म्हणून मी तसं केलं नाही. भीमानं मला काहीतरी उपदेश कर म्हणून सांगितलं, तेव्हा 4 युगांचा उपदेश केलाय. 4 युगामध्ये काय काय घडतं ह्याचा सगळा उपदेश आहे. मोठा उपदेश आहे, मी फक्त उल्लेख करतो. हे एवढंच झालेलं नाहीये, मोठं प्रकरण आहे. 4 युगांचा उपदेश केलाय. आणि त्यानंतर सांगितलं मी इथं का झोपलो होतो, कारण हा पुढचा मार्ग तुझ्यासाठी मरणप्राय होता, पण आता मी इथं आल्यामुळं त्या सर्व धोक्यांचं निवारण मी तुझ्यासाठी केलेलं आहे. आता पुढचा मार्ग तुझ्यासाठी प्रशस्त आहे, पण फार उशीर करू नको. अंधार पडायच्या तिथं जा, थोडीशी फुलं घे आणि परत ये. हनुमान निघायच्या तयारीत असताना भीम म्हणतो, दादा मला ते तुझं अद्वितीय रूप बघायचं आहे, जेव्हा तू लंकेसाठी उड्डाण केलंस. हनुमान म्हणाले, अरे बाबा, ते त्रेतायुग होतं, हे द्वापरयुग, हे खालचं युग आहे. ते असं दिव्य रूप असं मला दाखवायला अनुमती नाही आहे, असं करता येत नाही. भीमानं इतका हट्ट केला. हनुमान म्हणाले, चल ठीक आहे, तुझ्यासाठी म्हणून दाखवतो, म्हणून भूकार केला आणि प्रचंड देह धारण केला. इतका प्रचंड देह धारण केला, भीम असा वर पाहता पडतो की काय अशी स्थिती झाली. आणि त्या हनुमंतांचा तो दिव्य देह त्याला पाहायला सहन होईना. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. तो ओरडायला लागला, बास बास बास, मला पाहवत नाही, पुरे मला सहन होत नाही. भीम ओरडायला लागला. कुठल्या तरी परग्रहावरून आवाज यावा तसा हनुमंतरायांचा आवाज भीमाला ऐकू आला. भीमा, याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट मी माझा आकार वाढवू शकतो, पण युगाची मर्यादा आहे म्हणून मी वाढवत नाहीये. आणि नंतरही भरपूर उपदेश केला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची काय काय कर्म आहेत. तू क्षत्रिय आहेस, तेव्हा आतापर्यंत जसा वागलास असा बेदरकारपणे वागू नको. थोडी सौम्यता येऊ दे. आणि तू महापुरुषांची चरणसेवा केली नाहीस म्हणून असा वागतोयस. हनुमंतांनी सांगितलं, महापुरुषांची चरणसेवा तुझ्याकडून घडलेली नाहीये आणि म्हणून तू असा वागतोयस. इथून पुढे संयमाने वाग असा हनुमंतांनी उपदेश केला. आणि आता निघणार. भीम म्हणतो, दादा, अरे असं युद्ध होणार आहे पुढं, तेव्हा तू आमच्या साईडनं लढशील का? हनुमान म्हणतात, पोरांच्या खेळात मला बोलवू नका. अरे मागच्या युगामध्ये भयानक राक्षसांशी लढलेला मी, तुमच्या पोरांमध्ये लढायला यायचं काय मी? पण तुला मी नाराज करत नाही. माझा एक अंश अर्जुनाच्या रथावर स्थापन करेन, जो त्याला कपिध्वज मिळालेला रथ आधीच मिळालाय खांडव वनाच्या दाहाच्या वेळेला, बरोबर ना? त्याच्यावर कपीचं चिन्ह आहे. कपीचं चिन्ह शेवटपर्यंत राहिलं. पण हनुमान विराजमान हे गीतोपदेशाच्या थोडा आधी झालेले. तिथं हनुमान म्हणजे प्रत्यक्ष हनुमान त्यांचा एक अंश रूपामध्ये. आणि ते स्वतः आले तर रथ पुढं कसं जायचं हो? त्यामुळं आणि उल्लेख असा आहे नंतर युद्धाच्या काळात पण आहे की इकडं तिकडं पाहणारं वानर अर्जुनाच्या रथावर दिसतं. असं ते इकडं तिकडं पाहतं ते वानर अर्जुनाच्या रथावरचं. ते कसं चित्र नाहीये नुसतं. आणि आपल्या भूभुकाराने समोरचं शत्रू मारून टाकतं. ते म्हणाले, एवढंच पुरे आहे यांना, हाताचा पायाचा वापरच नको. नुसता भूभुकार केला, पडले 1000-2000 शत्रू समाप्त. आणि असं म्हणून योग्य वेळेला मी त्या कपीच्या आकृतीमध्ये प्रवेश करेन असं सांगितलं आणि विजयी भव असं म्हटलं. आणि हनुमान अंतर्धान पावले. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
हनुमान गुप्त होतात. श्री रामरायांच्या महात्म्याचं स्मरण करत करत हा भीम गंधमादन पर्वत पार करतो. कैलास पर्वताच्या जवळ कुबेराच्या क्रीडेचं मोठं सरोवर आहे. तिथं यक्ष, किंपुरुष, ऋषीमुनी अनेक बसलेले आहेत. क्रोधवश नावाचे एक लक्ष राक्षस तिथं आहेत, शस्त्रधारी राक्षस. राक्षस आणि भीमामध्ये चर्चा होते. राक्षस म्हणतात कुबेराचं सरोवर आहे, इथल्या फुलांवर त्यांचा अधिकार आहे, तू मध्ये पडू नको. भीम म्हणतो मला काही माहिती नाही, कुबेर टुबेर. आता मारुतीरायांचं दर्शन झाल्यावर कोण शांत बसणार आहे हो? फुल चार्ज एनर्जी. आणि तसाही भीम कसा आहे आपल्याला माहितीये. सरोवर सगळ्यांचं आहे, कुबेराचं नाव घ्यायचं नाही. आणि भयंकर धुमश्चक्री सुरू झाली. भीमाला असं बदलून काढलं, पाहता पाहता 100 राक्षस आडवे. वार्ता कुबेरापर्यंत गेली. राक्षसांनी पलायन केलं. कुबेराने सांगितलं अरे भीमाला अडवू नका. तर भीमाला अडवलं तर हनुमंताची वाकड्यात घ्यायला लागेल. कोणी सांगितलं उद्योग करायला तसला? अनुमोदन दिलं. भीम जो करतो ते करू द्या. तोपर्यंत वावटळ सुरू झाली. ही दिसली बरं धुमश्चक्री. त्याचा जो वायू निर्माण झाला तो युधिष्ठिराला एवढ्या लांबून दिसला का ते प्रचंड ज्या दिशेला भीम गेलाय त्या दिशेलाही वावटळ निर्माण झाली आहे. भीमाचं जीवन धोक्यात येऊ शकतो अशी भीती वाटून युधिष्ठिर चिंतेत पडला. त्याने घटोत्कचाचं स्मरण केलं. घटोत्कच पुन्हा आला आणि पांडवांना म्हणजे उरलेल्या आता या 3 पांडव आणि द्रौपदी यांना घेऊन कुबेराच्या स्थानापर्यंत पोहोचला. हनुमंतांनी सगळं क्लिअर केल्यामुळं आता हे पण जाऊ शकले. हा पोहोचला आणि युधिष्ठिर पोहोचता क्षणी आकाशवाणी झाली. येथून पुढे निषेध आहे मनुष्याला. नरनारायण आश्रमामध्ये परत जा. पुढे वृषपर्वाचं आणि नंतर अर्ष्टिशेनांचं आश्रम आहे. या वृषपर्वा आणि अर्ष्टिशेन यांच्या आश्रमामध्येही दर्शन घ्या. सर्वजण परत निघाले. जय जय रघुवीर समर्थ. श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर पाहि मां. श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर पाहि मां. श्याम सुंदर श्याम सुंदर
सर्वप्रथम वृषपर्व्याच्या आश्रमात आणि त्यानंतर आष्टीसेनाच्या आश्रमामध्ये पांडव द्रौपदी सहित जातात. जटासूर नावाचा एक राक्षस भीमाच्या भयानं ब्राह्मणाचा वेश घेऊन पण पांडवांचं अहित करण्यासाठी या इतर ब्राह्मणांमध्ये शिरतो. म्हणजे त्या काळातला तो रोहिंग्या होता. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या काळाशी काय निगडीत आहे कळलं पाहिजे. गुजरात सरकारने सांगितलं म्हणे 48 तासात जे जे कोणी बांगलादेशी आहेत त्यांनी ताबडतोब पोलिसांकडं तसं कळवावं. 48 तासानंतर न कळवणाऱ्यांबद्दल आम्ही कठोर कारवाई करू. असे रोहिंगे शोधायला पाहिजे. एक कलियुगापासून असे वाढलेलं आहे प्रकरण. ज्याच्या रूपात तो त्याच्या रूपात तो. कृष्ण आणि बलरामांनी पण भरपूर रोहिंगे शोधून काढले होते. त्यांच्या चरित्रामध्ये पाहाल तर कळेल. गोपाळांच्या रूपात यायचे आणि गोपाळ खायला लागायचे. असं झोडपून झोडपून काढलेले आहेत बघा. जिथं झोडपायला हवं तिथं झोडपायलाच हवं. हे हिंदू धर्माचं ब्रीद आहे असं समजा. आणि ते आम्ही विसरलो आणि एकांगी बनत गेलो. राष्ट्रहित सगळ्यात जास्त ज्याच्यात ते माझ्या हिताचं आहे हे जोपर्यंत समाजाला कळणार नाही तोपर्यंत राजकीय नेतृत्व सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी वाटेल ते करू शकतं. असं बोललं की कारण हे सगळं व्हिडिओवर जाणार आहे ना. आता मी पण सुटलेलं तुम्हाला काय कळायचं ते कळलं. जाऊ शकतं म्हणायचं, जाता असं म्हणायचं नाही. जाऊ शकतं, जाऊ शकतं. म्हणून प्रजेनं दक्ष व्हायला पाहिजे. जोपर्यंत आम्हाला वाटणार नाही की आमचं राष्ट्रीय दायित्व काय आहे हे आम्हाला कळणार नाही, त्याचं महत्व काय ते कळणार नाही. म्हणून मी आणखी एक शब्द आधी वापरला होता, पोट आणि परिवाराच्या पलीकडे जोपर्यंत आपण पाहायला शिकणार नाही तोपर्यंत तुमची खरी उन्नती हिंदू म्हणून कधी होणारच नाही. आपलं राष्ट्रीय दायित्व ओळखायला हवं, आपलं धार्मिक दायित्व प्रत्येकानं ओळखायला हवं. कौटुंबिक दायित्वापर्यंतच आपण सीमित आहोत आणि सामाजिक आणि राष्ट्रीय दायित्व आणि धार्मिक दायित्व लक्षात न येण्यामुळं कौटुंबिक दायित्व सुद्धा एकांगी बनलेलं आहे. कारण कुटुंब हाच सगळ्यात पहिला समाज आहे, बरोबर ना. कुटुंब हाच पहिला समाज आहे. प्रथम समाज तिथून सुरू होतो आणि त्या प्रथम समाजामध्ये जर दोष निर्माण झाला तर या बृहत समाजामध्ये स्वाभाविकपणे दोष निर्माण होईल. म्हणून असे जे राष्ट्रद्रोही लोक आहेत, जे या राष्ट्रावर ओझं बनलेले आहेत, ते ओझं उतरवण्याचं काम फक्त सरकारचं आणि पोलिसचं आणि मिलिटरीचं नाही आहे, ते तुमचं आमचं सुद्धा आहे. अशांवर पूर्ण बहिष्कार टाकण्याची वृत्ती आमच्यामध्ये निर्माण व्हायला हवी. जे देशावर ओझं बनून राहिलेले आहेत, पूर्ण बहिष्कार. आणि अख्खा समाज जर बहिष्कार टाकेल ना, मग
यांची बुद्धी ठिकाणावर येऊ शकते. मग यांना परत पळावं लागेल. प्रत्येक गोष्ट शासनावर ढकलून काम होणार नाही. राष्ट्र तुमचं पण आहे, शासकांचंच नाही. त्यामुळं तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या मर्यादेनुसार तुमचं जे जे दायित्व बनतं ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. थोडे वयाने मोठं व्हायला लागलेल्या मुला मुलींना ह्या गोष्टी समजून सांगा. 8वी 9वीच्या वयात असणाऱ्या मुलांना मुलींना समाजाच्या समोर हिंदू म्हणून, भारतीय म्हणून काय काय आव्हान आहेत ती कदाचित स्थानिक पातळीवरची म्हणजे लोकल असतील किंवा जिल्हा स्तरावरची असतील, तालुका स्तरावरची असतील, राज्य स्तरावरची असतील, राष्ट्रीय स्तरावरची असतील, या मुलांना त्याबद्दल अवगत करा आणि त्यासाठी आधी स्वतः ते समजून घ्या. किती कुठल्या कुठल्या दिशांनी आणि कुठल्या कुठल्या बाजूंनी कसा कसा हा देश पिडला जात आहे, शोषण होत आहे, याची जाणीव करून देणं एक जागरूक माता पिता म्हणून, जागरूक आजी आजोबा म्हणून आपलं कर्तव्य आहे. आपल्या मुलांना आणि नातवांना हे सांगणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा आम्ही सुरू करू घरोघरी, तेव्हा 1-2 पिढ्या गेल्यानंतर त्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललं जाईल. स्टील इट विल टेक सम टाइम. इतक्या लगेच नाही होणार, पण हे घरोघरी व्हायला पाहिजे. सुजाण समजल्या जाणाऱ्या, सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या, सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या घरांमधून हे होत नाही. फक्त कुठल्या शाळेमध्ये जायचं, कुठल्या कॉलेजमध्ये जायचं, कुठं फी भरायची, कुठला सब्जेक्ट घ्यायचा, कुठला सब्जेक्ट ऑप्शनलला ठेवायचा, याच्या पलीकडे आई वडिलांचं मुलांशी संपर्कच नाहीये. नाही तर मग खाणं पिणं, पिक्चर, गाणी एवढाच. राष्ट्र या विषयावर आई आणि मुलगा काय बोलतात, धर्म या विषयावर बाप आणि मुलगा काय बोलतो, मुलगी काय बोलते, समाज या संदर्भामध्ये काय बोललं जातं, तीर्थक्षेत्र धर्मक्षेत्र याच्याबद्दल काय बोललं जातं, रामायण महाभारत या आमच्या इतिहासांबद्दल पालक आणि पाल्य यांच्यामध्ये काय चर्चा होते, छत्रपती शिवराय शंभूराजे पेशवे यांच्याबद्दल काय चर्चा होते, काय चर्चा होते मी उगीच म्हणतोय, काहीच होत नाही, मला माहिती आहे. होते उपासना या विषयावर काय चर्चा होते. आई आणि मुलगा छान बसलेले आहेत आणि दोघं एकमेकांची उपासना या विषयावरती 20 मिनिटं बोलत आहेत. फार नाही, 20 मिनिटं. आता इथे येणाऱ्यामध्ये गडावरचे लोक आहेत काही, त्यांचा एक अपवाद सोडून देऊ पण ह्या विषयावरती घरामध्ये चर्चा होत आहे. अगदी रोज नको व्हायला, महिन्यातून एकदा, 15 एकदा होते का आमच्या घरी. काय खायला बनवायचं, काय नाही बनवायचं, झोमॅटोवरून काय मागवायचं, काय नाही मागवायचं, मागच्या वेळेला काय मागवलं होतं, या वेळेला काय मागवायचं, मग पुढच्या वेळेला पण काय मागवण्याची संभावना आहे. ह्याच निरर्थक चर्चा. आणि आपल्याला समजून घ्यायचं आम्ही सुशिक्षित, सुसंस्कृत, सधन आणि जबाबदार नागरिक आहोत का. जागा व्हायची वेळ आली आहे. 2047 दूर नाही. त्याला गजवा ए हिंद असं म्हटलं जातं. तो व्हावा अशी अनेक दुर्जनांची, ज्या थाळीत खायचं त्याच थाळीत थुंकायचं अशी वृत्ती असणाऱ्या अनेक दुर्जनांची
ही भावना आज सुद्धा आहे आणि त्याला मधोमध वेळोवेळी प्रोत्साहन सुद्धा याच देशातले दुष्ट दुर्जन देत असतात. देश तोडायची वृत्ती असणारी या सर्व गोष्टी आपल्या मुलांशी कधी बोलायच्या? 60-70 वर्षाचा तो झाला आणि मी आता पोचायची वेळ आल्यानंतर कधी त्यांना या संदर्भात अवगत करायचं? म्हणून माझं कौटुंबिक दायित्व सामाजिक, राष्ट्रीय या सर्व दृष्टीनं आई वडील आणि मुलं, आजी आजोबा आणि नातवंड, आई वडील आणि मुलं याचा अर्थ 2 पिढ्यांमधले आई वडील एकमेकांशी, दोन्ही अशी चर्चा व्हायला हवी. उपासनेबद्दल घरामध्ये एक नियम बनला पाहिजे. व्यक्तिगत उपासना आणि सामुदायिक घरातल्या सगळ्यांची एक उपासना, भले ती 10 मिनिटं 15 मिनिटाची असू दे. सगळे मिळून कुठली रात्री 10ची वेळ असू दे, पहाटे 5ची वेळ असू दे, आम्ही सर्व एकत्र फक्त खाण्यापुरते येत नाही किंवा दूरदर्शनवरच्या मालिका पाहण्यापुरते सगळे एकत्र येत नाही. आम्ही सत्संगासाठी एकत्र येतो. धन्यो गृहस्थाश्रम हा तुम्ही ऐकला असेल, त्याच्यामधला एक नियम आहे, साधू संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम. सततम साधू संगम उपासते ही सततम. सतत म्हणजे जवळजवळ रोज. आता रोज काही कुठले साधू तुमच्या घरी यायचे नाहीत, ग्रंथ रूपामधले साधू. रोज या शब्दाचा अर्थ हे रोज घडायला पाहिजे. 9 नियम आहेत, त्याला धन्य गृहस्थाश्रम म्हणतात. त्यातला एक सांगितला फक्त शेवटचा. म्हणून असं घराघरात जेव्हा हे घडेल तेव्हा आमचा समाज जागा होईल आणि त्यानंतर हे असले जे काही घुसखोर आहेत ना, हे या देशात राहू शकणार नाही. आम्हाला वाटतं हा घुसखोर आला, हे सरकारचं काम आहे, पोलीसचं काम आहे, त्यांनी याला हाकललं पाहिजे. मग तुझं काय काम आहे? का तुझा हा देश नाहीये? म्हणून थोडे जागे होऊया आणि पांडवांनी या जटासुराच्या बाबतीत काय केलं ते बघूया. ब्राह्मणांचं रूप घेऊन हा पांडवांच्या बरोबर राहिला. भीम दूर गेलेला आहे. लोमश ऋषी त्यांच्या अनुष्ठानामध्ये आहेत. जटासुराला संधी मिळाली आणि या जटासुरानं द्रौपदी सहित 3ही उरलेल्या पांडवांना, भीम सोडून, अर्जुन तर स्वर्गात आहे, भीम सोडून उरलेल्या 3ही पांडवांना सशस्त्र पकडलं आणि जोरात पळत सुटला. का? सेफ झोन मध्ये पोहोचायला पाहिजे, भीमापासून दूर पळत सुटला जोरात. कसा बसा. आता सहदेव काही साधा सुद्धा नाहीये, घाबरून जाणाऱ्यातला नाहीये. सहदेव पटपट पटपट त्यांनी हालचाल केली, काय गुदगुद्या केल्या असेल, चिमटे काढले असतील आणि सहदेव सुटला ते थेट खाली उडी मारली आणि भीमाच्या दिशेने पळत चालला. भीम दादा, भीम दादा, भीम दादा. युधिष्ठिरानं त्या जटासुराची निंदा केली. म्हटलं, अरे आमच्याशी दुष्टावा करतोस काय? आता दाखवतो माझ्या धर्मशक्तीचा इंगा. आणि युधिष्ठिर संकल्पाच्या शक्तीनं जड झाला. याला म्हणतात गरिमा. गरिमा नावाची सिद्धी आहे. जड झाला तो, हेवी. इतका जड झाला, त्या राक्षसाची गती झाली मंद. तो भरभर पळू शकेना
आणि त्याला दिशाभ्रम पण व्हायला लागला. आता काय होतं, पाठीवर खूप ओझं असलं ना, डोळे पण गरगरायला लागतात ना, बरोबर. आणि तोपर्यंत सहदेव भीमाच्या जवळ पोहोचला. भीमाला सांगितलं, अरे आपल्या सगळ्या पांडवांना पळवून नेण्यात येत आहे, द्रौपदीलाही पळवून नेण्यात येत आहे. भीम चिडला, गदा उचलली, जे सुसाट निघाला. अरे तो वायुपुत्र आहे, त्याची गती अप्रतिहत आहे, इतका वेगात तो धावतो. जोरात मराठ सुटला आणि दोघांमध्ये भयंकर द्वंद्व युद्ध प्रारंभ झालं. वृक्षयुद्ध झालं, शिलायुद्ध झालं, मल्लयुद्ध झालं, प्रचंड युद्ध झालं. आणि भीमाने त्याला उचलावं आपटावं, उचलावं आपटावं, उचलावं आपटावं, असं धोपटून 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 अशी एक थप्पड लगावली की त्याचं मस्तक तुटून दूर जाऊन पडलं. आणि अशा प्रकारे जटासूर मारला गेला. पुरुरवा आश्रम, आष्टिशेण आश्रम या ठिकाणी पांडव राहिले. 5 वर्ष पूर्ण झाली आणि 5 वर्षानंतर अर्जुन परत येणार होता. पांडवांना, 4 पांडवांना अर्जुनाची ओढ लागली, कधी परत येतोय आमचा बंधू. द्रौपदी भीमाला म्हणते, या पर्वत शिखराचं दर्शन मला करायचं आहे. भीम वेगात धावत जातो पर्वत शिखरावर, धनुष्यबाण आणि गदा बरोबर आहे. भीम धावत गेला. भीमाने काय काय उद्योग केलेत बघा. धावत गेला आणि मोठ्यानं शंख फुंकला. यक्ष आणि राक्षस यांनी भीमावर आक्रमण केलं आणि भीमाने आपल्या धनुष्यबाणाच्या योगानं त्यांचा संहार केला. त्यामध्ये मणिमान नावाचा एक यक्ष, त्याच्याशी तुमुल युद्ध झालं. गदेनं त्याचा त्रिशूळ तोडून टाकला, त्याचा धनुष्य नष्ट केला आणि त्याचा वध करून टाकला. कुबेर आणि पर्वत पायथ्यापासून असणारे पांडव हे सर्व शेवटी पर्वताच्या शिखरावरती जाऊन पोहोचले. कुबेर म्हणतो, भीमकर्मामुळेच मला अगस्त्य ऋषींच्या शापापासून मुक्ती मिळाली आहे. कारण मणिमान अगस्त्य ऋषींवर थुंकलेला आहे मस्त बालपणामुळं, आणि त्याला शाप मिळाला की तू एका मोठ्या योद्ध्याकडून मारला जाशील. आणि अशा प्रकारे तो शापमुक्त झाला. गंधमादन पर्वतावर कुबेराने युधिष्ठिराला उपदेश केलाय आणि अर्जुन लवकरात लवकर येईल असं सांगितलं. आणि गंधमादन पर्वतावर अर्जुनाचं शुभागमन झालं. सर्वांची त्याची भेट झाली. जय जय रघुवीर समर्थ. वर्षानंतर बंधू भेटला, भावांशी वार्तालाप केला आणि पाताळामध्ये निवात कवचांशी लढण्यासाठी मला जायचंय असं सांगितलं. पूर्व तयारी झाली. अर्जुनाचा पाताळामध्ये प्रवेश झाला. मातली त्याच्या बरोबर आहे, म्हणजे स्वर्गातील इंद्राचा रथ, त्याचा सारथी मातली. इंद्राच्या रथामध्ये बसून अर्जुन निघालेला आहे आणि प्रचंड बाण वर्षाव त्यांनी केला. राक्षसांनी अश्मवर्षाव केला. माया युद्धाला प्रारंभ झाला.
सर्वत्र अंधकार पसरला. माताली आणि अर्जुन दोघेही भयभीत झाले. पण अर्जुनाकडे आता दिव्यास्त्र आलेली आहेत, त्यामुळे त्या दिव्यास्त्रांच्या योगानं त्यांनी राक्षसांची माया नष्ट करून टाकली आणि वज्रास्त्र प्रयोग केला. सर्व राक्षसांचा नायनाट करून टाकला. पुढे पौलोम आणि कालकेय यांच्या आकाश संचारी असणाऱ्या हिरण्यपुरावर या नगरावर आक्रमण अर्जुनानं केलं. रथात बसून अर्जुनाचा त्या नगरात प्रवेश झाला. राक्षसांची भयंकर युद्ध अर्जुन करतो आणि प्रचंड संख्येनं असणारे राक्षस पाशुपतास्त्राचा प्रयोग करून अर्जुन त्यांचा विनाश करतो आणि पांडवांना द्वैत मनामध्ये येऊन भेटतो. जय जय रघुवीर समर्थ.